36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. धारणी तहसीलची सर्वात मोठी गुटखा जप्तीची कारवाई आज दुपारी करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी मध्य प्रदेशमधून येणारा आयशर ट्रक क्रमांक MP 09 GF 9483 यासह 25 लाख रुपयांचा माल जप्त केलाय, ज्यामध्ये सुमारे 10 लाख रुपये किमतीचा प्रसिद्ध गुटखा, पान पराग, पान बहार, गरम, विमल इत्यादींचा समावेश आहे. तात्काळ तपास केला असता ट्रक चालक अमरावती येथील वेलगाव रोड, धरमकाटा आणि बडनेरा जवळ हा गुटखा पोहोचवणार असल्याचं पोलिसांना आढळून आले. तसेच चालकाची नावेही उघड करण्यात आली नाहीत. फक्त मोबाईल क्रमांक दिले होते, त्या आधारे हा माल अमरावती येथील 3 ते 4 भागीदारांना वाटप करण्यात आला होता, असं पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितलंय. विशेष म्हणजे गुटख्याची ही मोठी खेप गुप्तपणे मध्य प्रदेश येथील इंदोरहून थेट अमरावतीला घेऊन जात होती. तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे बॉक्स ट्रकमध्ये भरले होते, त्याखाली लपवून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही कारवाई SHO अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सोळंके, PSI झालटे, शेख गणी, राम सोळंके, पंकज वानखडे, जगत तेलगुटे, मोहित आकर्षे, नितीन बहुराशी आदींनी केली आहे. तसेच या कारवाईमध्ये ट्रक चालक जयेश मिश्रा आणि सहयोगी रामलाल मेहरा यांना ताब्यात घेण्यात आले आणि पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत मेळघाटच्या इतिहासात ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे, चिखलदरा.